छत्रपती शिवाजी बोलतोय. सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी आम्ही हे हिंदवी स्वराज्य उभे केले नाही. सिंहासनावर बसावे ते प्रत्यक्ष श्री जगदीश्वराने आणि आमच्या कैलासवासी झालेल्या हरेक मावळ्याने. आज या सुवर्ण सिंहासनाच्या पायऱ्या चढताना आमच्या मनी भावनांचा कल्लोळ उठलाय. आमच्या अनेक शिलेदारांनी सर्वस्वावर ठेवलेल्या निखाऱ्यातून हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. ही पहिली पायरी चढताना स्वराज्याच्या रोपट्याला उभारी देणारे आमचे बाजी काका पासलकर आम्हाला दिसत आहेत. रायबाचे लग्न टाकून तलवारीच्या खणखणाटात कोंढाण्याचं लग्न लावणारा माझा तानाजी मालुसरे आम्हाला दिसतोय. ही दुसरी पायरी चढताना मस्तक कटूनही पुरंदरावर मृत्यूची बाजी लावणारा धुरंधर मुरार बाजी देशपांडे आम्हाला दिसत आहेत. ही तिसरी पायरी चढताना गोडखिंडीत स्वतःच्या देहाची तटबंदी करून प्रसंगी मृत्यूला देखील हसत हसत आलिंगन देणारे बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधवराव आणि बाजी बांदल आम्हाला दिसत आहेत. ही चौथी पायरी चढताना आमचेच रूप घेऊन मृत्यूच्या मगरमिठीत जाणारे शिवा काशीद आम्हाला दिसत आहेत. ही पाचवी पायरी चढताना 40,000च्या फौजेवर आपल्या फक्त 6 सवंगड्यांसह महादेवाच्या त्रिशूळासम बेभान शिरणारे आमचे सरसेनापती प्रतापराव गुजर आम्हाला दिसत आहेत. हे आमचे वाघोजी तुपे, सूर्याजी काकडे हे सारे वीर स्वराज्यासाठी खर्ची पडले आणि म्हणून आज आम्ही या सुवर्ण सिंहासनाच्या पायऱ्या चढत आहोत. या सर्वांना स्मरून आणि आमच्या कैलासवासी झालेल्या आबासाहेबांनी म्हणजेच स्वराज्याच्या थोरल्या महाराजांनी दिलेल्या राजमुद्रेप्रमाणे हे हिंदवी स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्रगौरीप्रमाणे वाढत राहील याची आम्ही ग्वाही देतो आणि शपथ घेतो. आम्ही शिवाजीराजे बिन शहाजीराजे भोसले आज या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होत आहोत. या पृथ्वीवर थैमान घालणाऱ्या सर्व यवनासुरांचा नायनाट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही भूपती, ही भूमी आमची पत्नी असून ही प्रजा आमचे अपत्य आहे. आम्ही त्यांचे पित्याच्या मायेने प्रतिपाळ करू, संरक्षण करू. आमचे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. आईच्या मायेने मातृमुखी सत्तेचा निर्वाह करू. आम्हास आशीर्वाद असावा. जय भवानी. हर हर. छान. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इतिहासात